2,500. अनेक असे निर्णय आहेत महाराष्ट्रामध्ये झालेले की ज्याच्यावरती निवडून आलेल्यांचा विश्वास नाहीये. पडलेल्यांचा काय घेऊन बसलो आपण. रोज रात्री बायकोला सांगता चिमटा काढ. बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते 7 वेळा आमदार झाले. 7 वेळा. ही 8वी टर्म होती त्यांची. 7 वेळा जो माणूस आमदार केला 70 ते 80 हजार मताधिक्याने निवडून यायचे ते बाळासाहेब थोरात या निवडणुकीमध्ये 10,000 मतांनी पराभव होतो. उद्या अनेक लोक बोलतील की राज ठाकरेंचा पराभव झाला म्हणून त्याच्यामुळे ते हे बोलतायत. मी काय बोलतोय, अख्खा महाराष्ट्र बोलतोय. जे निवडून आले त्यातल्या अनेक लोकांचे मला फोन जे आले, जे सत्तेमध्ये आले आहेत त्यांचे मला अनेकांचे फोन आले, त्यांना शॉक बसलाय. अहो 4-5 जागा येतील. म्हणजे कसं आहे, भारतीय जनता पक्षाला 132 काय जागा मिळाल्या वगैरे वगैरे. चला ठीक आहे. मागच्या वेळेला पण त्यांना काहीतरी 100 काय किती जागा होत्या, 105 च्या आधी नाही 105 17ला होत्या, 122 काहीतरी 122 काहीतरी जागा होत्या 2014ला. ठीक आहे, आपण समजू शकतो. चला 132. अजित पवार 42. म्हणजे 4-5 जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार 42. कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती. आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले, ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार भुजबळ बिजबळ सगळेजण मोठे झाले, त्या शरद पवारांना 10 जागा मिळतात. हे न समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे. न समजण्याच्या पलीकडची. गेल्या 4 महिन्यापूर्वी लोकसभा झाली. त्या लोकसभेला सर्वात जास्ती ज्यांचे कोणाचे खासदार निवडून आले असतील तर ते काँग्रेसचे निवडून आले. त्यांचे 13 खासदार निवडून आले काँग्रेसचे. बरोबर बोलतोय. एका खासदाराच्या खाली किती आमदार येतात? साधारणपणे 5 ते 6 आमदार येतात. 6 आमदार येतात. बरोबर आहे. सर्वसाधारणपणे किती आमदार यायला पाहिजे होते काँग्रेसचे? सगळे 6च्या 6 नाही पकडलं, पण एखाद्या मतदारसंघामध्ये 6च्या ऐवजी समजा 4 आलेत, 3 आलेत, काहीतरी त्यांचे 15 आमदार येतात. शरद पवार साहेबांचे 8 खासदार निवडून आलेत. 8 खासदार. त्यांचे 10 आमदार येतात. आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा 1 खासदार निवडून आलाय तिथे 42 आमदार येतात. 4 महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात. काय झालं, कशामुळे झालं, हा संशोधनाचाच विषय. मी तुम्हाला आज काय सांगायला आलोय, या मतदानावरती जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे, फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये. तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही. लोकांनी मतदान केलं.